मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 सेक्शन्स कंप्लीट करणार आहोत. मागच्या सेक्शनमध्ये अर्थातच मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 सेक्शन कंप्लीट केले. ते 2 सेक्शन्स कोणते? तर त्यामध्ये आपण पहिलं बघितलं होतं की वस्तूंच्या स्वभावाविषयी प्रश्न आणि दुसरं बघितलं होतं पुनर्जन्मासंबंधी प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपण 3 सेक्शन्स कंप्लीट करणार आहोत. तर ते 3 सेक्शन्स पुढील प्रमाणे आहेत. पहिलं ज्ञान व प्रज्ञेसंबंधी प्रश्न, दुसरं जन्मग्रहण न करणाऱ्या व्यक्तीच्या वेदनेसंबंधी प्रश्न आणि तिसरं वेदना प्रश्न. तर मित्रांनो, वेळेचा विलंब न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. तर पहिला आहे ज्ञान व प्रज्ञेसंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, जेथे ज्ञान उत्पन्न होते तेथे प्रज्ञा उत्पन्न होते काय? होय महाराज, ज्याला ज्ञान उत्पन्न होते त्याला प्रज्ञा उत्पन्न होते. भंते, ज्ञान वेगळे व प्रज्ञा वेगळी आहे काय? महाराज, ज्ञान वेगळे आहे व प्रज्ञा वेगळी आहे असे नाही. भंते, ज्याला ज्ञान उत्पन्न होते त्यालाच जर प्रज्ञा उत्पन्न होत असेल तर त्या पुरुषाला काही बाबतीत मोह राहील काय किंवा नाही? हे महाराज, काही बाबतीत राहील आणि काही बाबतीत राहणार नाही. भंते, कोणाच्या बाबतीत राहील? हे राजा, ज्या बाबतीत तो अज्ञानी आहे, ज्या दिशांना तो गेलेला नाही आणि ज्या गोष्टी त्याने ऐकलेल्या नाहीत त्याविषयी त्याला मोह राहील. कोणत्या बाबतीत मोह राहणार नाही? हे राजा, जे त्याने आपल्या प्रज्ञेने जाणले की हे अनित्य, दुःख व अनात्म आहे त्याविषयी त्याला मोह राहणार नाही. भंते, तर मग मोह कुठे जातो? हे राजा, ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर मोह तेथेच निरोधास प्राप्त होतो. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे महाराजा, एखाद्या पुरुषाने अंधारगृहात दीप प्रज्वलित करावा, त्याला त्या अंधारगृहात नेल्याबरोबर तिथे प्रकाश पसरावा, त्याचप्रमाणे हे राजा, ज्ञान उत्पन्न झालेल्या माणसाचे मोह तिथेच गळून पडतात. भंते, प्रज्ञासुद्धा कुठे निघून जाते? हे राजा, प्रज्ञासुद्धा आपले कार्य करून तेथेच निरोधास प्राप्त होते. परंतु जे या प्रज्ञेद्वारे अनित्य, दुःख व अनात्म यांचे ज्ञान उत्पन्न होते ते मात्र कायम राहते, नष्ट होत नाही. भंते नागसेन, तुम्ही आधी म्हटले आहे की प्रज्ञा आपले कार्य करून तिथेच निरुद्ध होते, परंतु या प्रज्ञाद्वारे अनित्य, दुःख व अनात्म यासंबंधी जे ज्ञान उत्पन्न होते ते निरुद्ध होत नाही. तेव्हा हे उपमा देऊन स्पष्ट करावे. ज्याप्रमाणे हे राजा, जो एखादी व्यक्ती रात्री लेख लिहून घेण्याच्या उद्देशाने लेखनिकास बोलवून दिवा प्रज्वलित करून लेख लिहून घेतो, लेख लिखून झाल्यानंतर दिवा विझवितो, दिवा विझविल्यानंतर सुद्धा लेख नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, प्रज्ञा आपले कार्य करून तेथेच निरुद्ध होत असते, परंतु या प्रज्ञेद्वारे अनित्य, दुःख व अनात्म यासंबंधी जे ज्ञान उत्पन्न होते ते मात्र निरुद्ध होत नाही. पुन्हा उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, पूर्वेकडील जनपदामधील लोक आपापल्या घराशेजारी पाण्याची 5-5 मडकी ठेवतात, कारण आग लागल्यास विझविण्यासाठी उपयोगी होईल म्हणून. समजा घराला आग लागलीच व त्या 5ही मडक्यांचे पाणी घरावर फेकण्यात आले, नंतर आग विझविण्यात आली, तेव्हा राजा, त्या लोकांना असे वाटते की या खाली मडक्यांचे पुढे उपयोग करता येईल? भंते, नाही, मडकी खाली आहेत, आता त्यांचे काय करणार? ज्याप्रमाणे हे राजा, ही 5 मडकी आहेत त्याचप्रमाणे हे 5 इंद्रिय समजावे. पहिलं श्रद्धा इंद्रिय, दुसरं वीर्य इंद्रिय, तिसरं स्मृती इंद्रिय, चौथं समाधी इंद्रिय व 5वं प्रज्ञा इंद्रिय. ज्याप्रमाणे ते लोक त्याप्रमाणे हा योगी मनुष्य समजावा. ज्याप्रमाणे आग त्याप्रमाणे क्लेश समजावे. ज्याप्रमाणे त्या 5 मडक्यांचा उपयोग आग विझवायला होते त्याचप्रमाणे पंचेंद्रियांना क्लेश नष्ट केला जातो. नष्ट झालेला क्लेश पुन्हा उत्पन्न होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे हे राजा, प्रज्ञा आपले कार्य करून तिथेच निरुद्ध होते, परंतु जे या प्रज्ञेद्वारे अनित्य, दुःख व अनात्म ज्ञान उत्पन्न होते ते मात्र कायम राहते, निरुद्ध होत नाही. पुन्हा उपमा देऊन स्पष्ट करा.
ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या वैद्यकाने 5 प्रकारच्या वनस्पती आणून रोग्याकडे जावे. त्याने त्या 5 प्रकारच्या औषधी वनस्पतींना कुटून रोग्याला प्यायला द्यावे व त्यानंतर त्या रोग्याचा रोग बरा व्हावा. तेव्हा हे राजा, त्या वैद्यकाला वाटेल काय की पुन्हा पंचमूळ औषधी तयार करून त्याला प्यायला द्यावी? बनते नाही. तेवढी औषधी पुरे आहे. आता त्या औषधीचा काय उपयोग? ज्याप्रमाणे हे राजा पंचमूळ औषधी आहे, त्याचप्रमाणे हे 5 इंद्रिय समजावे. जसा वैदक तसा योगी पुरुष समजावा. ज्याप्रमाणे रोग त्याप्रमाणे क्लेश समजावे. ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याप्रमाणे सामान्य लोक समजावे. ज्याप्रमाणे पंचमूळ औषधीमुळे रोग्याचा रोग बरा व्हावा, दोष नाहीसे होतात, रोगी रोगमुक्त होतो, त्याचप्रमाणे पंचेंद्रियामुळे क्लेश नाहीसे होतात व पुन्हा उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे हे महाराज, प्रज्ञा आपले कार्य करून तेथेच निरुद्ध होते, परंतु जे या प्रज्ञेद्वारे अनित्य, दुःख व अनात्म ज्ञान उत्पन्न होते ते मात्र निरुद्ध होत नाही. पुन्हा उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा योद्धा 5 बाण घेऊन संग्रामभूमीवर जातो व संग्रामात उतरून परकीय सैन्यावर विजयी मिळवतो. विजयी मिळवल्यानंतर त्याचबरोबर युद्धात असलेल्या योद्धांना वाटेल काय की पुन्हा या बाणाचा उपयोग करावा? बनते नाही. आता पुरे आहे. त्या बाणांचा आता काय उपयोग? ज्याप्रमाणे हे राजा 5 बाण आहेत, त्याचप्रमाणे 5 इंद्रिय समजावे. ज्याप्रमाणे हे राजा युद्धात लढणारा योद्धा त्याप्रमाणे योगी पुरुष समजावा. ज्याप्रमाणे परकीय सैन्य त्याप्रमाणे क्लेश समजावे. ज्याप्रमाणे 5 बाण परकीय सैन्याला पळवून लावतात, त्याचप्रमाणे 5 इंद्रिय क्लेश नष्ट करतात. नष्ट झालेले क्लेश पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारे हे राजा, प्रज्ञा आपले कार्य करून तेथेच निरुद्ध होते, परंतु जे या प्रज्ञेद्वारे अनित्य, दुःख, अनात्म यांचे ज्ञान उत्पन्न होते ते मात्र निरुद्ध होत नाही. बनते नागसेन अतिशय उत्तम. दुसरं, जन्मग्रहण न करणाऱ्या व्यक्तीच्या वेदनेसंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, बनते नागसेन, जो पुनर्जन्म ग्रहण करीत नाही त्याला काही दुःख वेदना होतात काय? स्थवीर म्हणाले, काही होतात, काही होत नाही. कोणत्या होतात आणि कोणत्या होत नाही? हे राजा, कायिक वेदना होतात आणि चैतसिक वेदना होत नाहीत. कशा प्रकारे कायिक वेदना होतात व कशा प्रकारे चैतसिक वेदना होत नाहीत? ज्या हेतूमुळे व ज्या प्रत्ययामुळे कायिक दुःख वेदना उत्पन्न होतात, त्याचे जे हेतू व प्रत्यय आहेत ते समाप्त न झाल्यामुळे कायिक दुःख वेदना होतात, आणि ज्या हेतूमुळे व ज्या प्रत्ययामुळे चैतसिक दुःख वेदना उत्पन्न होतात, त्यांचे हेतू व प्रत्यय समाप्त झाल्यामुळे चैतसिक वेदना होत नाही. हे राजा, भगवान बुद्धाने सुद्धा म्हटलेले आहे की त्याला एकच प्रकारची म्हणजेच कायिक वेदना होत असते, चैतसिक नाही. म्हणते नागसेन, ही जी दुःख वेदना होते, मग त्यामुळे तो परिनिर्वाणाला का प्राप्त होत नाही? हे राजा, अरहंताला मैत्रीभाव किंवा द्वेष राहत नाही. त्याचप्रमाणे अरहंतांना न पिकलेल्या वस्तू तोडायची इच्छा होत नसते. पंडित वस्तू पूर्णपणे पिकण्याची वाट पाहतात. हे राजा, धम्मसेनापती सारिपुत्त स्थविराने सुद्धा म्हटले आहे की नभानंदामी मरणं नभानंदामी जीवंतं कालंच पटिखम्मानी निब्बासं भटको यथा नाभिनंदामी मरणं नाभिनंदामी जीवंतं कालंच पिटंकन खामी संपजानो पटिसत्तुती. याचा अर्थ असा की मी मरण्याचे अभिनंदन करीत नाही, मी जिवंत असल्याचे अभिनंदन करीत नाही. ज्याप्रमाणे मजूर कामाची वेळ संपल्यानंतर मजुरीची वाट पाहतो, मी माझ्या त्या दिवसाची वाट पाहतो. मी मरणाची प्रशंसा करीत नाही, मी जिवंत राहण्याची प्रशंसा करत नाही. जाणीवपूर्वक विचार करून मी माझ्या काळाची वाट पाहतो. बनते नागसेन अतिशय उत्तम. तिसरं, वेदना प्रश्न. राजा म्हणाला, बनते नागसेन, सुखद वेदना कुशल
अकुशल किंवा अव्याकृत आहेत? हे महाराज कुशल राहू शकतात, अकुशल राहू शकतात, अव्याकृतही राहू शकतात. बनते, जर कुशल दुःखकारक नाही तर दुःखकारक कुशल नाही, तर कुशल दुःखकारक होऊ शकत नाही काय? महाराज, येथे पुरुषाच्या एका हातामध्ये तप्त निखारा ठेवलेला आहे व दुसऱ्या हातामध्ये बर्फाचा गोळा ठेवलेला आहे. तेव्हा यासंबंधी तुम्हाला काय वाटते? हे राजा, त्या दोनहीमुळे हातांना त्रास होईल काय? होय म्हणते, त्या दोनहीमुळे हातांना त्रास होईल. तेव्हा हे राजा, ते दोन्हीही उष्ण आहेत काय? बनते नाही. किंवा हे राजा, ते दोन्हीही शिथिल आहेत काय? बनते नाही. मग तुम्ही आपला पराजय स्वीकार करा. जर तप्त निखाऱ्यामुळे जळते तर ते दोन्हीही तप्त नाहीत, त्यामुळे दोन्हीपासून वेदना उत्पन्न होण्याची गरज नव्हती. जर बर्फामुळे त्रास होतो म्हणावे तर ते दोन्हीही शिथिल नाहीत, त्यामुळे दोन्हीपासून वेदना उत्पन्न होण्याची गरज नव्हती. बनते, मी आपल्यासोबत त्यावर चर्चा करण्यास असमर्थ आहे. साधू, आपणच त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगावे. तेव्हा स्थविराने अभिधम्म संयुक्त कथा राजा मिलिंदाला समजावून सांगितली. हे राजा, गृहस्थ जीवनातील सुख 6 प्रकारचे, प्रवर्जित जीवनातील सुख 6 प्रकारचे, गृहस्थ जीवनातील सुख दुःख 6 प्रकारचे, प्रवर्जित जीवनातील दुःख 6 प्रकारचे, गृहस्थ जीवनातील उपेक्षा 6 प्रकारच्या, प्रवर्जित जीवनातील उपेक्षा 6 प्रकारच्या. अशा प्रकारे हा 6चा एक संग्रह आहे. भूतकाळातील 36 प्रकारच्या वेदना, भविष्यकाळातील 36 प्रकारच्या वेदना व वर्तमान काळातील 36 प्रकारच्या वेदना, या सर्वांना एकत्र करून पूर्ण माहितीनिशी एकूण 108 वेदना उत्पन्न होतात. बनते नागसेन, अतिशय उत्तम. मित्रांनो, आपले 3ही सेक्शन्स कंप्लीट झालेले आहेत. पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण येणारे सेक्शन्स कंप्लीट करूया. मित्रांनो, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इथेच संपला.